तुम्ही पण नॉन-व्हेज लवर आहात का? तर मग ही रेसिपी तुमच्यासाठी. नक्की बघा. त्यासाठी आपल्याला अर्धा किलो चिकन खिमा घ्यायचा आहे. स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद घालायची आहे. मी ते 1 चमचा गरम मसाला घातले. चमचे इथे तर जे साईज आहे ना ती अगदी छोटी आहे. त्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा होममेड मसाला घालायचा आहे किंवा तुम्ही घरी जो वापरतात रोजच्या जेवणासाठी तो मसाला घातला तरी हरकत नाही. मग इथे मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट घालणार 2 छोटे चमचे. जर तुम्हाला फक्त आलं लसूणची पेस्ट घालायची आहे ना, तरी देखील घालू शकता. मग काय ह्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. त्यानंतर हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना म्हणजे हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि एक 10 मिनिटं रेस्टसाठी मिक्स करून ठेवायचं आहे. आणि जर तुम्हाला चिकन बनवायचा कंटाळा आला असेल ना, तर ही रेसिपी नक्की बनवा. कारण ही पटकन बनते आणि खायला पण खूपच मस्त लागते. हे बघा अशा पद्धतीने सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवायचं. त्यानंतर कढईमध्ये एक 2-4 चमचे तेल गरम करायचं आहे आणि तेलामध्ये अगदी बेसिक मसाले, खडे मसाले घातलेले आहे. एक दालचिनीचा तुकडा, 2 लवंग, 2 काळी मिरी, एक आपली काळी वेलची आणि एक ग्रीन वेलची. त्यानंतर हे बारीक चिरलेले मी 3 कांदे घेतलेले आहे. कांदे देखील आपल्याला व्यवस्थित असे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. जास्त वेळ नाही लागत. फटाफट ही आपली चिकन खिम्याची रेसिपी बनते. त्यानंतर कांदा व्यवस्थित परतून झाला ना, की त्याच्यामध्ये मी 3 बारीक चिरलेले टोमॅटो घातलेले आहे. मी ते कांदा टोमॅटो म्हणजेच इक्वली घेतलेले आहे. त्यानंतर टोमॅटो व्यवस्थित थोडासा स्मॅश झाला ना, की मग आपल्याला ह्याच्यामध्ये थोडेसेच मसाले घालायचे. इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला आणि इथे मी लाल तिखट अर्धा चमचा घातलेला आहे. प्लस इथे मी जे आपला होममेड मसाला आहे तो देखील मी 1 चमचा घातलेला आहे आणि इथे मी काश्मीरी लाल मसाला पण घातलेला आहे. त्यानंतर आपल्याला हे तुमचं म्हणजे इथे मसाल्याचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे तर जास्त घालू शकता, कमी पाहिजे तर कमी वापरू शकता. त्यानंतर अजून अर्धा चमचा आले लसणाची पेस्ट घालून मी इथे 1-2 मिनिटासाठी तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. हे बघा व्यवस्थित इथे मसाले आपले मुरलेले आहे. त्यानंतर खिमा घालून हे मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा तुम्ही बघू शकता पटापट अशी आपली ही चिकन खिम्याची रेसिपी बनते. त्यानंतर चवीनुसार मी इथे मीठ घातलेलं. मीठ घालताना लक्षात ठेवायचं अगोदरच घातलेलं आहे. मग थोडीशी क्रश करून कस्तुरी मेथी घातलेली आहे. हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून 15 ते 20 मिनिटं हाय फ्लेमवर हे शिजवून घ्यायचं आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर घालून हे बघा तुम्ही बघू शकता कोणतंही वाटण न वापरता आपला चिकन किमा रेडी झालेला आहे. इथे तुम्ही हा पावासोबत किंवा नान, कुलचा कशासोबत देखील खाऊ शकता. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.